लाडक्या भगिनींकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवाल, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, ती खूप मोठी आनंदाची बातमी काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लाडक्या भगिनींनो, या अगोदरचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला एक व्हिडिओ मी बनवलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व लाडक्या भगिनींना आश्वासित केलेलं होतं, सांगितलं होतं, कन्फर्म माहिती दिलेली होती की खूप साऱ्या लाडक्या भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींची KYC ऑलरेडी राहिलेली आहे, त्या लाडक्या भगिनींना मे महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे, जमा झालेली आहे. मी चेक केलेलं आहे आणि मी विड्रॉल सुद्धा करून दिलेलं आहे लाडक्या भगिनींना. ही झाली मे महिन्यासंदर्भातली अपडेट, मे महिन्यासंदर्भातली महत्वाची आणि खऱ्या अर्थाने बंद झालेल्या KYC न करता, KYC ची संधी न मिळालेल्या लाडक्या भगिनींना 1500 रुपये खात्यावर जमा झाल्या संदर्भातली एक अपडेट या व्हिडिओच्या अगोदरच मी ऑलरेडी आपल्या सर्वांना दिलेली आहे. तर महत्वाचा आता विषय असा आहे लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता काय देत आहोत किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार आहे. तर लाडक्या भगिनींनो, मी आपल्या सर्वांना कन्फर्म माहिती सांगत आहे. लक्षात बघा, मी चेक सुद्धा केलेला आहे, बॅलन्स इन्क्वायरी केलेली आहे, विड्रॉल सुद्धा केलेला आहे आणि तेव्हा पुढे तुम्हाला सांगत आहे. मी खूप दिवसापासून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगत आलेलो आहे की ही एक अशी योजना आहे की या योजनेमध्ये मागील थकीत राहिलेले हप्ते सुद्धा खूप लाडक्या भगिनींना मिळालेले आहेत. मी ऑलरेडी 10-10 महिन्याचे पैसे खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे चेक करून दिले, त्यांना 16-16 हजार रुपये, 12-12 हजार रुपये विड्रॉल करून दिले. हा शब्द, ही गोष्ट मी वेळोवेळी खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगितलेली आहे लाडक्या भगिनींनो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना तुमच्याकरिता नसून या राजकीय लोकांकरिता, या पुढाऱ्यांकरिता, या प्रस्तावित लोकांकरिता आहे. आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याच्या नंतर हे सरकार सत्तेवर बसलेलं आहे, खुर्चीवर बसलेलं आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत म्हणजे महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचा सिंहाचा वाटा आहे, खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा आहे. या योजनेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने खूप साऱ्या लाडक्या भगिनींनी या लोकांना मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार ही योजना सुरू सुद्धा आहे. तर मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना काय मिळणार आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाडक्या भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एक वेळ हेच सांगू इच्छित आहे की ज्या लाडक्या भगिनींच्या खऱ्या अर्थाने नोव्हेंबर-डिसेंबर पासूनचे पैसे बंद झालेले होते आणि जवळपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले व्हिडिओ असो, अपडेट असो किंवा इतर कुठल्याही योजनेची माहिती मी देत असताना माझ्या जवळपास सर्वच व्हिडिओवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आपल्या खूप साऱ्या लाडक्या भगिनी हा प्रश्न विचारत होत्या की KYC कधी सुरू होणार, किंवा आमचे नोव्हेंबर पासून आले नाही, आमचे डिसेंबर पासून आले नाही, किंवा आमचं सर्व काही बरोबर आहे, आमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, आमच्या राशन कार्डवर एकच नाव आहे, आमच्या घरातील कोणी व्यक्ती रिटर्न भरत नाही, ITR भरत नाही, इन्कम टॅक्स भरत नाहीये, आमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखाच्या आत आहे. अशा परिस्थितीमध्ये KYC वगैरे, बँकेची KYC वगैरे सर्व काही सुरळीत असताना सुद्धा त्यांचे पैसे बंद झालेले होते. आणि आपण काही दिवसापासून पाहत आहोत की सध्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे, पडताळणी चालू आहे. आणि याकरिता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सुद्धा आता 2 आठवड्या अगोदर या संदर्भात वक्तव्य केलं होतं, माहिती दिलेली होती. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलेलं होतं. आणि आता छाननी झाल्याच्या नंतर भलेही KYC झालेली नसेल, KYC पासून त्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या असतील, तरी सुद्धा त्या सर्व लाडक्या भगिनींच्या आधार संलग्न खात्यावर मागच्या जानेवारीपासूनचे म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 5 महिन्याचे जवळपास 1500 गुणिला 5 म्हणजे 7,500 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होत आहेत लाडक्या भगिनींनो. हे ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं किंवा काही लाभार्थींनी मला सांगितलं, लाभार्थ्यांनी मला फोन केला, लाभार्थ्यांनी मला मेसेज पाठवले, असं नाहीये. मी स्वतः लाभार्थ्याचं अकाउंट चेक केलं, लाभार्थ्याला म्हणजे लाडक्या बहिणींना काही विड्रॉल करून दिले आणि त्यानंतरच आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत ही आनंदाची गोष्ट सांगत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं अकाउंट चेक करायचं. तुम्हाला अकाउंट चेक करण्यामध्ये कुठला खर्च लागणार आहे, एक चक्कर होईल तुमची CSP पॉईंटवर किंवा बँकेमध्ये, किंवा तुम्ही तुमच्या घरच्या कुणाही व्यक्तीला किंवा शेजारापाजाराला संपर्कातील कुणाही व्यक्तीला, तुमच्या जवळपासच्या काका, दादा, भाऊ, वडील कुणाला सांगू शकता आणि तुमचं बँकेचं बँक पासबुक बँकेमध्ये पाठवून त्यावर एंट्र्या करून घेऊ शकता, एंट्र्या करून बोलून घेऊ शकता आणि घरी तुम्ही चेक करू शकता तुम्हाला पैसे आले किंवा नाही. बघा, याकरिता कुठला शासन निर्णय जारी झालेला नाही, निर्गमित करण्यात आलेला नाहीये किंवा कुठली दुसरी अपडेट आलेली नाहीये, परंतु पैसे खात्यावर जमा होताना गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये मी खूप वेळा पाहिलेला आहे आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत असे वेगवेगळे वेळोवेळी व्हिडिओ बनवलेले आहे.
तर माझ्या सांगण्यानुसार माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही एक वेळ चेक करण्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण असणार नाही अशी मी एक आशा करतो, कारण की माझ्या वर्षभरातील सर्वच व्हिडिओवर आपल्या शेतकरी बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणी असतील, यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासार्हता दर्शवलेली आहे लाडक्या बहिणींना. त्यामुळे माझी आपणा सर्वांना परत एक वेळ विनंती आहे, तुम्ही तुमचं अकाउंट एक वेळ चेक करून घ्या. आधार संलग्न अकाउंट, 2 अकाउंट असतील तर दोन्ही अकाउंटची इन्क्वायरी करून घ्या, कोणत्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत का नाही. असंही बऱ्याच वेळा होतं की तुमचं आधार संलग्न अकाउंट दुसरं असतं किंवा केवायसी दुसऱ्या अकाउंटमध्ये झालेली असते, त्यामध्ये पैसे येऊ शकतात. आता ही खूप मोठी आनंदाची बातमी झाली. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली होती आणि ज्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी 5 महिन्याचे पैसे आलेले नव्हते, आता खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या नंतर, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अनुदान म्हणजे मे महिन्यापर्यंत अनुदान मिळालेले आहे, त्या सर्व लाडक्या भगिनींना जून महिन्याचं अनुदान कधी येणार आणि जून महिन्याचे पैसे आले नाही त्या संदर्भातली तारीख सांगा, या संदर्भातला प्रश्न राहणारच आहे. तर त्या तुमच्या प्रश्नाचं ॲडव्हान्समध्ये उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देऊन टाकतो. जुलै महिन्याच्या 10 ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला परत एकदा तुमच्या जून महिन्याच्या हक्काचे 1500 रुपयाचं जे अनुदान आहे ते तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होण्याची खूप दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती होऊ शकते, त्या अगोदर सुद्धा होऊ शकते किंवा त्यानंतर सुद्धा मागे पुढे होऊ शकते. त्याकरिता जशी अपडेट मिळेल, शासन निर्णय निघेल किंवा ते पैसे सुद्धा शासन निर्णय न निघता तुमच्या खात्यावर जर जमा होण्याकरता सुरुवात झाली तर 100% व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर माझा प्रयत्न असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना व्हिडिओच्या माध्यमातून ती गोड बातमी, ती अपडेट मी देईलच लाडक्या भगिनींना. परंतु आता जे लाभार्थी, ज्या लाडक्या भगिनी खऱ्या अर्थाने 4-4, 5-5 महिन्यापासून रखडलेल्या होत्या, लटकलेल्या होत्या, त्यांचं अनुदान रखडलेलं होतं, त्या सर्व लाडक्या भगिनींकरता ही खूप मोठी दिलासादायक आनंदाची बातमी आहे की त्यांचे पैसे सुरू सुद्धा झाले आणि जानेवारी पासून ते मे महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे खाते एक वेळ 100% नक्कीच खात्रीशीर चेक करून घ्या आणि चेक केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुमची केवायसी झाली का, तुमची केवायसी राहिलेली आहे का, तुमची केवायसी करून केवायसी चुकलेली आहे का आणि तुम्हाला कोणत्या महिन्यापर्यंत पैसे आले किंवा कधीपासून तुमचं अनुदान बंद झालेलं आहे. 100% हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा लाडक्या भगिनी, जेणेकरून आपल्याला काही कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल, पाठपुरावा करता येईल, फॉलोअप घेऊन काय स्टेटस आहे काय नाही त्या संदर्भात माहिती घेता येईल, तुमच्यापर्यंत सुद्धा चर्चा करता येईल, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याकरिता सुद्धा मला मदत होईल आणि तुमची काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेता येईल. कारण की नारी शक्ती दूत ॲप हे अजून चालू झालेलं नाहीये, त्यावर सुद्धा तसा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किंवा जेथे तुम्ही कॉम्प्युटरवर फॉर्म भरलेला आहे तेथे तुम्ही जाऊन आधार कार्ड नेऊन चेक करू शकता, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत आले, कधीपर्यंत नाही आले, कोणत्या कारणास्तव बंद झालेले, या साऱ्या गोष्टी तुम्ही तिथे चेक करू शकता. तिथे चेक करण्याकरिता तुम्हाला मुभा आहे, तुम्ही तिथे चेक करा. परंतु सर्वात अगोदर तुमचं अकाउंट चेक करून घ्या तुमच्या, कारण की काही त्रुट्या असताना नसताना सुद्धा पडताळणी मधून ज्या लाडक्या भगिनी निघालेल्या आहेत, छाननी मधून, स्क्रुटिनी मधून ज्या लाडक्या बहिणी पार पडलेल्या आहेत, खऱ्या ठरलेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी त्यांच्या खात्यावर 5-5 महिन्याचे पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींना. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही खूप मोठी आनंदाची गोड बातमी, दिलासादायक बातमी नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर लाडक्या भगिनींनो, ही गोड बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना मिळावी याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल, गोड बातमी मिळेल आणि ते सुद्धा अकाउंट चेक करतील, त्यांना सुद्धा पैसे आले का नाही ते हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करतील आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यामुळे तुमचे सुद्धा त्या लाडक्या बहिणी आभार मानतील लाडक्या भगिनींना. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्यानुसार आणि एका नवीन व्हिडिओमध्ये परत आणतो त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.